गेल्या महिनाभरात मार्केट खूप वरखाली झालं आहे आणि या दरम्यान मला अनेक फॉलोअर्सने अनेक मित्रांनी मेसेज करून एक प्रश्न तर नक्की विचारला आहे आणि तो म्हणजे आत्ता मार्केटमधून एक्झिट करावं का. आणि काही लोकांनी उलट विचारलं की आत्ता स्टॉक्स पडले आहेत, चांगली इन्व्हेस्टमेंटची वेळ वाटते, तर आत्ता मी इन्व्हेस्ट करू का. तर या दोन्ही प्रश्नांचं, एंट्री आणि एक्झिट या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, मार्केट टायमिंग हे ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही अशी गोष्ट आहे, त्यामुळे यामध्ये थोडा प्रोबॅबिलिटीचा कॉन्सेप्ट असणारच आहे. मात्र आपण त्याला एक स्ट्रक्चरमध्ये बांधूया, काही फॉर्म्युलाज लावूया आणि ते फॉर्म्युलाज लावून आपण योग्य उत्तराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया आणि ते आपण या व्हिडिओमध्ये सोप्या मराठीत बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, स्टॉक मार्केट असो, म्युच्युअल फंड असो किंवा इतर कुठलेही इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स असो, त्या सगळ्यांमध्ये एंट्री किंवा एक्झिटसाठी आपल्याला हे फ्रेमवर्क उपयोगी ठरेल. हे फ्रेमवर्क थोडं ऑब्जेक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे याच्यात डेटा वापरलेला आहे. इमोशन्स वापरण्याच्या ऐवजी आपण डेटाचा वापर केलेला आहे आणि म्हणून हे बऱ्यापैकी इफेक्टिव्ह अशा प्रकारचं फ्रेमवर्क आहे. चला तर मग आपण फ्रेमवर्क बघूया. मी तुम्हाला इथे 5 वेगवेगळे इंडिकेटर सांगणार आहे आणि हे 5ही वापरून मग आपण आपला निर्णय घेणार आहोत. तर पहिला इंडिकेटर जो आहे तो आहे पर्सेंटेज ऑफ स्टॉक्स अबोव 200 DMA. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, 200 DMA म्हणजे 200 दिवसांचा डेली मूव्हिंग ॲव्हरेज. थोडक्यात काय की आत्ताची जी प्राईस आहे ती प्राईस 200 दिवसांच्या, मागील 200 दिवसांच्या ॲव्हरेजपेक्षा वर आहे की खाली आहे हे बघणं. त्याच्यासाठी एक बेसिक थंब रूल बघूया. जर एखाद्या स्टॉकचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर हा बेसिक थंब रूल पुरे आहे, पण जर पूर्ण पोर्टफोलिओ बेसिसवर निर्णय घ्यायचा असेल तर थोडं डीपर पण आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो. आपण दोन्ही बघूया. पहिला उदाहरणार्थ बघा, इथे ब्रॉड थंब रूल जो आहे तो आहे एका स्टॉकसाठी साधारण तुम्ही वापरू शकता. जेव्हा पण पूर्ण मार्केट 200 DMAच्या वर असेल, ओके, याचाच अर्थ काय की मार्केट बुलिश आहे आणि लॉंग टर्म बुलिश दिसतंय, कारण मागच्या 200 दिवसांपेक्षा आज जर चांगलं करतंय तर पुढे चांगलं करण्याचा त्याचा ट्रेंड दिसतोय. ओके, त्याच्याच उलट जर ते 200 DMAच्या खाली असेल तर तुम्ही एक्झिट करू शकता आणि किंवा वेट करू शकता, बिकॉज इट इज अ स्टार्ट ऑफ अ बिअरिश ट्रेड. ओके, आता हे बघायचं कुठे ते मी तुम्हाला सांगतो. आपण इथे जाऊया screener.in या साईटवर जातोय, फ्री आहे. इथे तुमचं अकाउंट बनवा आणि इथे आपण सर्च करूया CNX 500 म्हणजे निफ्टी 500, निफ्टीचे 500 स्टॉक्स. ठीक आहे, तर मी इथे CNX 500 सर्च केलं तर हा निफ्टीचे टॉप 500 स्टॉक्स आहे, त्याचा इंडेक्स आला. आणि जर तुम्ही इथे बघितलं त्या इंडेक्समध्ये तर इथे तुम्हाला प्राईस दिसते ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याच्या खाली ही ब्लॅक कलरची लाईन आहे, ती 200 DMA दिसते. जर तुम्हाला दिसत नसेल तर इथे हा चेकबॉक्स आहे, त्या चेकबॉक्सला सिलेक्ट करा म्हणजे ती लाईन दिसेल. आणि आत्ता बघा, आत्ता जर मी त्याची प्राईस बघितली तर त्याची प्राईस एक्झॅक्ट 200 DMAला टच करूनच आहे, म्हणजे ना वर आहे ना खाली आहे. तो हा इनडिसिजन पिरियड आहे. पण जर तुम्ही आधीचं बघितलं तर जेव्हा पण ही प्राईस जी आहे ती 200 DMAच्या वरती होती तेव्हा मार्केट बऱ्यापैकी वर गेलेलं आपल्याला दिसतंय आणि जेव्हा ती खाली आली तेव्हा मार्केट बऱ्यापैकी खाली आलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे बिगिनिंग ऑफ द डाऊनफॉल ज्याला म्हणतात ते आपल्याला इथे 200 DMAच्या खाली ज्या वेळेला मार्केट जातं त्यावेळेला दिसतं. तर हा एक चांगला पॉईंट आहे आपल्यासाठी डिसिजन घ्यायला की जर ओव्हरऑल 500 स्टॉक्स, निफ्टीचे महत्त्वाचे 500 स्टॉक्स जर खाली जात आहेत सगळे मिळून, तर मार्केट खाली जाते आणि म्हणून आता मी एक्झिट करू शकतो. ठीक आहे, पण हा जो आहे जनरली एका स्टॉकसाठी वापरायचा आहे थंब रूल. थोडा डीपर रूल अजून जास्त तुम्हाला व्हॅल्यू देईल, तर आपण त्याच्याकडे पण जाऊया, डीपर रूलकडे. हा जो डिटेल्ड रूल आहे तो काय सांगतोय की हे 500 स्टॉक सगळेच सगळे न बघता ओव्हरऑल मार्केटमध्ये किती पर्सेंटेज स्टॉक्स जे आहेत ते 200 DMAच्या वर आहे. ठीक आहे, तर हा थोडा कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही शोधाशोध करायची गरज नाही. मी इथे लिंक दिलेली आहे, हे लिंक आणि या डॉक्युमेंटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही घेऊ शकता. तर या लिंकवर मी क्लिक करतो, बघा ट्रेडिंग व्ह्यूची लिंक आहे. इथे तुम्हाला डेटा रेडीमेड मिळणार आहे. तर बघा, या लिंकवर मी क्लिक केलं NSE पर्सेंटेज ऑफ स्टॉक्स अबोव मूव्हिंग ॲव्हरेजेस. ठीक आहे, तर इथे आपल्याला दिसतंय बघा 200 DMA जो आहे 200 MA दिसतोय आणि आत्ता मार्केटमधले किती टक्के स्टॉक्स हे 200 MAच्या वरती आहेत. जर इथे तुम्ही बघितलं 69.6 म्हणजे ऑलमोस्ट 70% स्टॉक्स जे आहेत ते आजही 200 DMAच्या वर आहेत. ठीक आहे, गेल्या मागच्या महिन्याभरात एवढी उथलपुथल झाल्यानंतर देखील
70% स्टॉक्स जे आहेत इंडियन मार्केटमधले दे आर डुईंग बेटर, दे आर स्टील बुलिश. ओके, असा याचा अर्थ होतो. आणि हा अर्थ अजून थोडा खोलात जाऊन बघूया आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे आपण याला डिसिजनमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर इथे बघा, इथे मी एक टेबल बनवलेलं आहे आणि या टेबलमध्ये तुम्हाला दिसतं आहे, ओके, जर 80% अँड अबव 80%पेक्षा जास्त जर स्टॉक्स 200 MAच्या वरती असतील तर याचा अर्थ मार्केट ओव्हरहिटेड आहे. सगळ्यांनाच वाटते सगळं चांगलं चाललं आहे मार्केटमध्ये, सगळे इन्व्हेस्ट करत आहेत आणि त्यामुळे मग बबल तयार होऊ शकतो. तर अशा वेळेला आपण काय करायचं की आपण आपली रिस्क कमी करायची. अशा वेळेला आत्ता मार्केट बऱ्यापैकी मॅच्युअर झालं आणि आता कधीही पडू शकेल अशी सिच्युएशन येते. शकेलच का, पडेलच का, तर नाही, पण शक्यता आहे आणि मग त्यावेळेला आपली रिस्क कमी करणं आवश्यक आहे. जर 60 to 79% दरम्यान असेल जसं आत्ता आहे तर हे हेल्दी मार्केटचं एक लक्षण आहे आणि त्यामुळे तुमचं रेग्युलर जे इन्व्हेस्टमेंट अलोकेशन आहे ते करत राहा, त्यात काही बदल करण्याची गरज नाही. जर पण 40 ते 59% मध्ये असेल तर याचा अर्थ नॉर्मल आहे मार्केट आणि तुम्ही काही सिलेक्टिव्ह अलोकेशन करू शकता, म्हणजे सगळेच पैसे इन्व्हेस्ट करू नका, पण चांगल्या अपॉर्च्युनिटीजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर 20 to 39% रेंजमध्ये जेव्हा असेल तेव्हा ॲक्च्युली हे अट्रॅक्टिव्ह आहे, कारण खूप सारे स्टॉक त्यांच्या 200 DMAच्या खाली आलेत. याचा अर्थ आता हे खालच्या बाजूला चाललेलं आहे आणि मग इथून पुढे त्या स्टॉक्सना वर जाण्याचा मार्ग ओपन होतो आहे आणि त्यामुळे इथे तुम्ही ॲक्युम्युलेट करायला सुरू करू शकता. ही संधी आहे खरं तर लोअर कॉस्टवर, लोअर प्राइसेसवर आपल्याला हे स्टॉक्स मिळण्याची. आणि एकदम जर बिलो 20% म्हणजे फक्त मार्केटमधले 20% स्टॉकच जर तो 200 DMAच्या वरती आहेत, याचा अर्थ लार्जली स्टॉक्स खाली आहेत, तर याचा अर्थ मार्केटमध्ये पॅनिक आहे, सगळेजण विकत आहेत. आणि लक्षात घ्या, जेव्हा सगळे घाबरलेले असतात मार्केटमध्ये तेव्हा इन्व्हेस्टर्सने एंट्री करायची असते, तेव्हा त्यांना कमवण्याची संधी मिळते आणि म्हणून इथे तुम्ही अग्रेसिव्ह बाईंग करू शकता. जसं कोविड टाईम्समध्ये जेव्हा मार्केट सडनली पडलं होतं आणि त्यावेळेला ज्यांनी अग्रेसिव्ह बाईंग केलं त्यांना येत्या 2 ते 1-2 वर्षामध्ये लगेचच त्याचा परतावा पण मिळाला. ओके, तर हा एक आपला पहिला पॅरामीटर आहे, पहिला इंडिकेटर आहे जो सांगतो की कशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये एंट्री किंवा एक्झिट घेतली पाहिजे. त्यानंतर आपण दुसऱ्या पॅरामीटरकडे बघूया. दुसरा पॅरामीटर बघण्याच्या आधी सांगतो की जे आपण 4 पॅरामीटर बघणार आहोत इथे, 5 पॅरामीटर जे 5 पॅरामीटर्स आपण बघणार आहोत हे 5ही पॅरामीटर्स एकत्रितरित्या बघायचे, कुठल्याही एका पॅरामीटरवरच्या बेसिसवर निर्णय घ्यायचा नाही. तर आता आपण दुसरा इंडिकेटर बघूया. मार्केट कॅप टू GDP रेशिओ हा इंडिकेटर जो आहे याला बफेट इंडिकेटर म्हणतात, कारण वॉरन बफे यांचा हा आवडता इंडिकेटर होता. आणि बेसिकली काय आहे की पूर्ण देशाचा GDP जो आहे त्यानुसार तुमचं मार्केट वाढतं की नाही. नॉर्मली लॉजिक काय आहे की जर देशाचा GDP वाढला, बिझनेसेसने जास्त चांगलं कमवलं तर आपोआप स्टॉक मार्केट पण त्यानुसार वाढलं पाहिजे, हा कॉमन लॉजिक आहे. तर म्हणूनच हा रेशिओ त्यांनी वापरला. टोटल मार्केट कॅप म्हणजे शेअर मार्केटमध्ये टोटल जेवढे पैसे आलेले आहेत ते डिवायडेड बाय कंट्रीचा GDP, देशाचा GDP. तर याच्यासाठी जो बफेट इंडिकेटर आहे त्याचे बेंचमार्क असतात. साधारण जर 70% जर कमी असेल तर याचा अर्थ मार्केट अंडर व्हॅल्यूड आहे, आत्ता इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर 120% जास्त असेल तर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, आता इथे खूप जास्त इन्व्हेस्ट करण्याची, आता इथे इनफॅक्ट इन्व्हेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण मार्केट आता उलट्या दिशेने कधी येऊ शकतं. हा बफेट इंडिकेटर जो आहे तो जनरली मॅच्युअर इकॉनॉमीमध्ये जरा बऱ्यापैकी कामाला येतो. इंडियन इकॉनॉमी जी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे तिथे हा तेवढासा उपयोगात येत नाही, मात्र तरीसुद्धा तुम्ही 5च्या कॉम्बिनेशनमध्ये याला कन्सिडर करू शकता. तर हा कुठे बघायचा, सिम्पली गुगल करूया आपण, बफेट इंडिकेटर इन इंडिया असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला पहिलीच गुरु फोकसची साईट मिळते आणि गुरु फोकसमध्ये हा बफेट इंडिकेटर दररोजचं तुम्हाला बघायला मिळेल, जसा हा आत्ताचा आहे. आणि इफ यू सी दिस, याची करंट व्हॅल्यू आहे 120.77. सो आपल्या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही बघितलं की मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि त्याच्यामुळे आत्ता राईट टाईम इन जनरल इन्व्हेस्टमेंटसाठी नाही. एखाद स्टॉक तुम्ही चांगला वाटलं तर पिक करू शकता, पण इन जनरल इन्व्हेस्टमेंटसाठी हा चांगला काळ नाही आहे. ओके, नाव लेट्स गो टू थर्ड इंडिकेटर. तिसरा इंडिकेटर जो आहे निफ्टी PE रेशिओ, हा माझा आवडता इंडिकेटर आहे. निफ्टीचा म्हणजे ओव्हरऑल NSEच्या टॉप 50 स्टॉक्सचा जर आपण PE रेशिओ बघितला, त्याचं जे व्हॅल्युएशन जे आहे त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येईल की स्टॉक्स घेण्यासाठी योग्य वेळ आहे की नाही. जर प्राईस टू अर्निंग रेशिओ जो आहे याचा अर्थ काय की प्रत्येक ₹1 कमाईसाठी इन्व्हेस्टर किती पैसे
गुंतवायला तयार आहे. ओके, तर त्याला म्हणतात पी रेशो आणि तो इझिली तुम्हाला मिळतो, सर्च करून कॅल्क्युलेट करायची गरज नाही. त्याचं जर लॉजिक तुम्ही बघितलं, हाय पी रेशो याचा अर्थ फ्युचरमध्ये कमी रिटर्न्स एक्सपेक्ट करणार. ओके, महाग होतो तो स्टॉक आणि म्हणून जर पी रेशो पूर्ण निफ्टीचा पी रेशो जर हाय असेल याचा अर्थ फ्युचरमध्ये खूप जास्त रिटर्न्स एक्सपेक्ट नाही असणार आहे आणि त्यामुळे आपलं इक्विटी एक्सपोजर रिड्यूस करण्याची ही वेळ आहे. त्याच्या उलट जर लो पी ईमध्ये मिळत असेल तर स्वस्तात मिळते आणि त्याच्यामुळे फ्युचरमध्ये येणारे रिटर्न्स आपोआप वाढतील, कारण घेताना स्वस्तात घेतलं आहे. सो इन्क्रीज युअर इक्विटी एक्सपोजर जर निफ्टीचा पी रेशो हा लो असेल. आता हाय आणि लोला आपण पुन्हा आकड्यामध्ये मांडूया. जर पी रेशो 18पेक्षा खाली असेल तर इट्स अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर ओव्हरऑल मार्केट टू बाय. 18 ते 22 असेल तर न्यूट्रल, नॉर्मल तुमची इन्व्हेस्टमेंट जशी चालू आहे चालू ठेवा. 22 ते 26 इज एक्सपेन्सिव्ह, इथे थोडं रिस्ट्रिक्ट करा स्वतःला, खूप जास्त गुंतवणूक करू नका इक्विटी मार्केटमध्ये. आणि 26 अँड अबोव असेल तर खूपच महाग आहे झालं आहे मार्केट आणि आता हे कूलिंग होईल, परत खाली पडेल, थोडासा पी करेक्ट होईल, त्यावेळेला चांगली वेळ असेल गुंतवण्याची. तर हा एक चांगला पॅरामीटर आहे जो आपण ॲडिशनली वापरू शकतो. अगेन हा कुठे बघायचा आपण, तर सिम्पली आपण मगाशी स्क्रीनरवर गेलेलो तिथे तुम्ही निफ्टी बघू शकता. ओके, सो मी ते निफ्टी 50 बघतो आहे आणि निफ्टी 50मध्ये जर आपण गेलात तर प्राईसच्या बाजूला इथे पी रेशो दिसतो बघा. मी पी रेशोवर क्लिक करतो तर हा आपल्याला पी रेशो दिसतो आहे आणि ही डॉटेड लाईन जी मध्ये दिसते, ओके, तो आहे मीडियन पी. तर हा जो मीडियन पी आत्ता दाखवतो आहे 21.3, 21.3 हा मार्केटचा सध्याचा मीडियन पी आहे. तर आपण आपल्या फॉर्म्युलानुसार बघूया कसा आहे. 21 आहे म्हणजे हा इथे आहे, तर न्यूट्रल आहे म्हणजे मार्केट ना खूप पुढे जाते ना खूप मागे जाते. तर तुमचा रेग्युलर कोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट जो आहे तो तुम्ही चालू ठेवू शकता. SIP तर डेफिनेटली चालू ठेवा. ओके, तर हा एक पॅरामीटर आपल्याला नंबर 3 मदत करतो डिसिजन घेण्यासाठी. त्यानंतर जाऊया पॅरामीटर नंबर 4कडे आणि हा आहे IPO ॲक्टिव्हिटी. इथे कुठली आकडेवारी नाही आहे, पण इन जनरल जर तुम्ही थोडंसं न्यूज बघितलं आणि मागच्या 2 महिन्याचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की किती IPO जनरली आले. तो साधारण महिन्याला साधारण 20च्या आसपास नवे IPO येतात. ओके, चांगल्या मार्केटमध्ये. जर तुम्ही मागचा ट्रेंड बघितला, 4, 5, 6 महिन्यांचा ट्रेंड बघितला आणि त्याच्या हिशोबाने जर खूप जास्त IPO आलेत तर याचा अर्थ की तो बबलचा सिग्नल आहे. जनरली IPO ॲक्टिव्हिटी वाढली की बबलचा सिग्नल असतो. खूप जास्त IPO आले, जे IPO आले ते ओव्हर सबस्क्राईब झाले आणि अगदी लॉस मेकिंग कंपन्यांना पण चांगला भाव मिळाला किंवा चांगलं सबस्क्रिप्शन मिळालं असं असेल तर हा एक बबलचा सिग्नल आहे आणि बबलचा सिग्नल म्हणजे पुढे जाऊन मार्केट पटणार आहे. ओके, त्याच्या विरोधात जर जर तुम्ही बघितलं अपॉर्च्युनिटी सिग्नल कुठला आहे की चांगल्या कंपन्या IPO घेऊन आल्यात, त्यांना खूप जास्त सबस्क्रिप्शन नाही मिळालं आहे, अपेक्षेपेक्षा कमीच मिळालं आहे, त्यांची लिस्टिंग ज्या प्राईसवर होती त्याच्यापेक्षा कमीमध्ये झाली आहे. याचाच अर्थ ओव्हरऑल सेंटिमेंट्स वीक आहेत. याचाच अर्थ गुंतवणूकदार जे आहे ते इन्व्हेस्ट करायला तयार नाही आहेत. आणि अगेन जनरल गुंतवणूकदार जेव्हा इन्व्हेस्ट करायला तयार नसतात याचा अर्थ मार्केटमध्ये पॅनिक आहे आणि इट इज अ गुड सिग्नल, इट इज अ अपॉर्च्युनिटी सिग्नल फॉर अस टू गेट इनसाइड द मार्केट. तर हा एक झाला आपला चौथा पॅरामीटर. नाव विल गो टू द लास्ट पॅरामीटर नंबर 5 आणि तो आहे म्युच्युअल फंडच्या कॅश लेवल्स. जे टॉप म्युच्युअल फंड्स आहेत, तुम्ही नुसतं गुगल सर्च करून पण शोधू शकता. काही टॉप म्युच्युअल फंड शोधा आणि त्या म्युच्युअल फंड्सच्या मॅनेजर्सने कॅश स्वतःकडे ठेवली आहे का ते बघा. उदाहरणार्थ अनेक म्युच्युअल फंड स्वतःकडे कॅश थोडीशी ठेवतात. जर 5%च्या आसपास असेल तर याचा अर्थ त्यांनी 95% गुंतवणूक करून टाकलेली आहे, म्हणजे आपल्याकडचे ऑलमोस्ट सगळे पैसे त्यांनी गुंतवले. याचा अर्थ त्यांना फ्युचर चांगलं दिसतं आहे, याचा अर्थ त्यांना भविष्यामध्ये ग्रोथ दिसते म्हणून त्यांनी इन्व्हेस्ट केलं. पण जर म्युच्युअल फंड्सने पण पैसे स्वतःकडे कॅश राखून ठेवली असेल तर याचा अर्थ ते इन्व्हेस्ट नाही करत आहेत आणि याचाच अर्थ त्यांनाच आता वाटते की मार्केट एक्सपेन्सिव्ह आहे आणि तेच फार कॉशियसली विचार करतायत, फार काळजीपूर्वक पैसा आपला डिप्लॉय करतायत. हा एक तुमच्यासाठी चांगला सिग्नल आहे रिटेल इन्व्हेस्टरसाठी की जर मोठे इन्व्हेस्टर्स जर पैसे राखून आहेत तर आपण आपले पैसे कशाला गुंतवायचे, आपण पण राखून ठेवूया आणि मग त्यानुसार ॲक्शन घेऊया. ठीक आहे, हे कुठे बघायचं तर सिम्पली तुम्ही सर्च करा. आता मी इथे ग्रोमध्ये आलेलो आहे, तर जो लार्जेस्ट जे म्युच्युअल फंड्स तुम्हाला दिसतील ते निवडा. उदाहरणार्थ मी इथे पराग पारेख निवडतो. ओके,
पराग पारिख फ्लेक्झिकॅप फंड निवडला आणि तिथे जर तुम्ही खाली डिटेल्स बघितले याचे तर आपल्याला याचं अलोकेशन दिसतं होल्डिंग ॲनालिसिस आणि होल्डिंग ॲनालिसिसमध्ये बघा 5.16% कॅश आहे. सो रफली 5% कॅश आहे. असे 4 ते 5 टॉप म्युच्युअल फंडचे कॅश किती आहे ते बघा. जर ते 5% किंवा आसपास असेल तर त्यांनी सगळेच पैसे डिप्लॉय केले आहेत, 95% डिप्लॉय केले आहेत. सो दे आर इन द मार्केट. याचा अर्थ वी कॅन ऑल्सो बी इन द मार्केट. आणि जर ते त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये कॅश कॉम्पोनंट वाढला, तो 15% किंवा आसपास गेला, तर याचा अर्थ ते कॉशियस आहेत, ते स्वतः पैसा देत नाहीत, तर आपण पण आपला पैसा देऊ नये. तर असे हे 5 सिग्नल आहेत आणि हे सिग्नल एकत्रितरित्या आपल्याला वापरायचं. तर हे पूर्ण 5 सिग्नलचं फ्रेमवर्क जे आहे ते कसं वापरायचं ते पण आता मी तुम्हाला सांगतो. हे फ्रेमवर्क बघण्याच्या आधी मित्रांनो मला सांगा की तुम्हाला ही माहिती, हे कंटेंट आवडतं आहे का, असं आणखीन काय शिकायला आवडेल ते पण मला खाली कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग आता हे फ्रेमवर्क कसं वापरायचं ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा कुठलंही एक इंडिकेटरवर भरोसा ठेवू नका, कारण हे शेवटी बिहेवियरल आहे. याच्यामध्ये कुठलाही इंडिकेटर हा एकदम 100% करेक्ट कधीच नसणार आहे. तर आपण ह्याचं कॉम्बिनेशन वापरणार. किमान 3 ते 4 इंडिकेटर जर तुम्हाला एका दिशेला जायला सांगत असतील तर त्या दिशेला जा. जर 3 ते 4 इंडिकेटर मिळून सांगत असतील मार्केट इन्व्हेस्टेबल आहे तर इन्व्हेस्ट करा. ते जर सांगत असतील की मार्केटमधून बाहेर पडण्याची वेळ आली तर बाहेर पडा. ओके. सो डिसिजन मॅट्रिक्स पण तुमच्यासाठी मी इथे बनवून दिलं आहे. जर 3 ते 4 बुलिश सिग्नल असतील तर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करू शकता. मिक्स सिग्नल असतील तर बॅलन्स इन्व्हेस्टमेंट करा जशी रेग्युलर तुम्ही करताय. आणि 3 ते 4 सिग्नल बेरिश असतील तर तुमचं एक्सपोजर काढून बाहेर पडा किंवा कॅशमध्ये राहा. चांगली संधी पुन्हा मिळेल त्यावेळेला पुन्हा इन्व्हेस्ट करायला सुरू करा. अगेन लेट्स समराईज. जे आपण 5 इथे पॅरामीटर्स बघितले ते 5 पॅरामीटर्स कसे आहेत. पहिली गोष्ट की मार्केट टायमिंग हे कोणालाही शक्य नाही. हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. कुठल्याही प्रकारची गॅरंटी इथे नसते, पण आपल्याला अवेलेबल डेटाच्या बेसिसवर एक योग्य निर्णय घ्यायचा आहे. कॉम्बिनेशन जे आपण बघितलं, आपण टेक्निकल बघितलं, DMA बघितला, व्हॅल्युएशन बघितलं, PE बघितलं, सेंटिमेंट्स बघितल्या, IPOचा आधार घेतला, इन्स्टिट्यूशनचं बिहेवियर कसं आहे ते बघितलं, म्युच्युअल फंडच्या कॅश लेवल्स बघितले. सो या 4ही बेसिसवर, 4ही मुख्य पॅरामीटर्सच्या कॉम्बिनेशनवर आपण निर्णय घेणार आहोत आणि हे आपलं स्वतःचं डिसिजन फ्रेमवर्क बनवणार आहोत. मग आता याच्या पुढे तुम्हाला कोणालाही विचारावं लागणार नाही की मार्केटमध्ये एंट्री करू का की एक्झिट करू. आत्ता योग्य वेळ कोणती आहे हे तुमचं उत्तर तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. थँक्यू फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया. बाय.